का येऊने तुम्हापासी, का येऊने तुम्हापासी, मी तो अल्पची संतोषी, कृपा कराल ते सुथोडी, पाया पडिलो भराडी. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, प्रेम भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराडी. विठ्ठला तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दीन रंकमियानाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराडी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, देवादी देवा जगत्रये जीवा. हे जीवा पर्यसी केशवा विनंती माझी, माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे दे प्रेम काही कळा. वसुदेव सुतम मनोजव मारुत तुल्य वेगम, जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम, वातात मजवानरित मुख्यम रामदूतम शिरसं नमामि. नागेंद्र राय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुताय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. या कुंदे तुषार धवला, या शुभ्र वस्त्रवता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुती दैवे सदा वंदिता. सामा पातु सरस्वती भगवती निशेष धार पहा. जयांचे केली या स्मरण, होय सकळ वितेचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंच्या नमस्कार. ओम नमो ज्ञानेश्वराय.
निर्माण झालो चराचरी मेकाला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास माझी आस पुरवावी प्रथम नमन करुगणनाथ उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवून माथा साष्टांग करी दंडवत दुसरी वंदो सारदाचे चतुरनाची आत्मवजा वाक सिद्धी पावीचे सहजातीचे चरणवजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्याचे पुण्य पावना प्रसन्न होती श्रोते जन तया माझे दंडवत आता वंदो साधू सज्जन रात्र हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया माझे दंडवत आता वंदो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदुंग 2 साऊंड म्हणजे 2-4 साऊंड मोठं गाव कमी माणसं आता वंदो रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो आम्ही नमो अलंकापूर भूमी जिथे ज्ञान पावित झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी तिच्या पडू इथून पुढे कामी विठ्ठला तुम्ही विश्वनाथ दीन रंकमियानाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी सकल जीवाच्या कल्याण करता निवडलेला भंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैष्णव संप्रदायाचा कळ देवनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत सोपा सुटसुटीत सर्वांच्या परिचित पाठात असला नसला तरी कान पाठ असणारा अति महत्वाचा 4 चरणाचा उपदेश प्रकरण आणि प्रासंगिक प्रकरणामध्ये मोडणारा उत्कृष्ट असा अभंग काल भैरवनाथ महाराजांच्या जन्मोत्सवाच्या माध्यमामध्ये सेवेकरता उदापूर या ठिकाणी निवडलेला आहे आपल्या अभंगाद्वारे मात्र या ठिकाणी महत्वाचं प्रतिपादन करतात. ज्याला विश्वनाथ म्हणतात तो कोण आहे, कोणाला विश्वनाथ म्हणायचं, या जगताचा जो सर्वात अधिपती आहे त्याचं नाव विश्वनाथ आहे. मग विश्वनाथ संबोधताना भगवान शंकराला त्यांनी संबोधलंय की भगवान शंकर हा विश्वाचा अधिपती आहे. पण विश्वाचा अधिपती जरी असला तरी त्याच्याकडे जगद्गुरु तुकोबाराय विनंती करतात. काय विनंती करतात? तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ. तुम्ही मोठे आहात, मी अनाथ आहे, माझ्या मागे कोणीच नाही. मग या ठिकाणी आपण असलेले सुद्धा कसे आहोत? अनाथ आहे. प्रसंग आहे ना, या ठिकाणी महाराज सांगतात मी अनाथ आहे, पण मी जरी अनाथ असलो ना देवा तुझ्या जवळ आलो, पण तुझ्या पायाजवळ आलो. एकच कर ना, तू फक्त माझ्यावर कृपा कर. कृपा करा लती थोडी. कोणती कृपा झाली पाहिजे की भगवंता तुझं भजन मला घडलं पाहिजे, तुझं नामचिंतन घडलं पाहिजे आणि या विश्वामध्ये असणाऱ्या प्रत्येक जडजीवापर्यंत हे नामचिंतन मला पोहोचवण्याची ताकद मिळाली पाहिजे. म्हणून एवढीच कृपा माझ्यावर करा. कृपा करा लती थोडी पाया पडिलो भराडी. मी भिक्षुक आहे, मी भिक्षुक आहे, मी तुझ्या पायावर पसतोय. देवा तुझ्या पायावरती डोकं ठेवतोय, पण एवढी कृपा करा. का करायची कृपा? तर याचं कारण सांगतात. काय येऊ नये तुम्हापासी, देवा तुझ्याकडे काय कमी? आणि या सृष्टीमध्ये अधिपती तू आहे, मुख्य मालक तू आहे, रीती सिद्धी तुझ्या चरणाजवळ ओळखत आहे. मग एवढं सगळं असताना सुद्धा तू माझ्यावर काय करणार नाही देवा? काय येऊ नये तुम्हापासी. मी तो अल्पची संतोषी, मी अल्प संतोषी आहे. माझ्या समाधानापुरता मी समाधानी. मला सांगा बसलेल्या मायबापापैकी कोणी समाधानी आहे का? नाही असले तर मला सांगा. कोणी या जगतामध्ये समाधानी नाही. तुम्ही म्हणाल कसं? अहो ज्याच्याकडे लय पैसा त्यालाही झोप लागत नाही, आणि ज्यांनी पोराच्या लग्नात खर्चले तेही तिसऱ्या दिवसात अख्ख्या जगाकडून वसूल केले. सांगा नाही कळालं? कळत पुढच्या वर्षी. मग प्रसंगच असा आहे. म्हणून या भगवंताजवळ माझे जगद्गुरु तुकोबाराय प्रार्थना करतात. देवा काही नको देऊ, फक्त एक कर, तुझ्याकडचं असणारं प्रेम मला दे.
तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. भातुके म्हणजे पोहे, भातुके म्हणजे प्रेम आणि भातुके म्हणजे भक्ती. बस तुझी भक्ती करण्याकरता मला सारा दे, याच्यापेक्षा काही तुझ्याकडे मागत नाही. काही न नलगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची. असा साधा सोपा या अभंगाचा अर्थ झाला. आता आपलं कीर्तन झालं. शिव भोळा चक्रवर्ती अभंगाचा भावार्थ करण्याबद्दल थोडासा परिहार देणं वक्त्याचं प्रधान कर्तव्य आहे. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील होत असताना सामाजिक, राजकीय, धार्मिक, कला, क्रीडा, शैक्षणिक आदी सर्व क्षेत्रातून उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित माझ्या माता भगिनी, उदापूर गावचे आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व भैरवनाथाचे भाविक भक्त मनापासून तुम्हाला प्रथमतः वंदन करतो. तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. आज या ठिकाणी कालभैरवी जन्मास्तव सोहळा सुरू होऊन 49 वर्षाचा कालखंड गेला. 49 वर्षाच्या कालखंडामध्ये यावेळेला तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून आज माझा नंबर लागला आणि तो नंबर लागत असताना तुमच्याच गावामध्ये नवनाथ ग्रंथाची कथा मी करून गेलेलो आहे. त्यामुळे तुम्ही सगळे माझे परिचित आहेत, त्याबद्दल वाद नाही. पण प्रत्येकाचा नामोल्लेख या ठिकाणी करणार नाही. प्रसंग या ठिकाणी पाहत असताना 49 वर्षाच्या कालखंडामध्ये कालभैरवनाथ भजन मंडळ आणि समस्त ग्रामस्थ उदापूर यांनी जो घेतलेला सहभाग आहे तो मोठा भव्य दिव्य स्वरूपात आहे. हे भव्य दिव्य असं मंडप या ठिकाणी उभा केला आहे. ज्या वेळेला छोटंसं मंदिर होतं ते लांबून दिसत नव्हतं, पण आज त्याचं रूपांतर खूप सुंदर झालेलं आहे. आणि म्हणून मुंबईकर व पुणेकर मंडळींच्या माध्यमातून असू द्या, अनेक सर्वांच्या माध्यमातून आणि आजचं ज्यांनी कीर्तन सौजन्य या ठिकाणी केलं ते रवी शेटेदादा आणि सुधाकर शेटेदादा यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी ही सेवा प्राप्त होत आहे आणि तुमचं सर्व ग्रामस्थांचं सहकार्य आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमामध्ये ज्यांनी या मंडळाला सहकार्य केलं, या भैरवनाथाची खूप मोठी भव्य दिव्य सेवा केली. हरिभक्तपरायण वैकुंठवासी किसन महाराज अमुक कालभैरव मंडळाचे आधारस्तंभ होते असलेले बाबा यांना आज आपल्यातून जाऊन 15 दिवस झाले आहेत. मंडळाचे अतिशय सहकार्य करणारे बाबा आज आपल्यातून हरपलेले आहेत. म्हणून त्यांनाही एकदा मनपूर्वक आपण सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली बसल्या जागेवर स्थिर रूपात व्हायची आहे. तोच प्रसंग या ठिकाणी पाहत असताना आजचा कालभैरव जन्मास्तव सोहळा आहे. हा सोहळा पार पडत असताना ज्यांची अगदी सिंहासारखी त्या मृदुंगावर थाप आहे ते आमचे हरिभक्तपरायण भगवान महाराज शिंदे, मनापासून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आत्ताशी बॅटऱ्या चार्जिंग व्हायला लागल्या. त्याचबरोबर गायनाचार्य म्हणून या ठिकाणी लाभलेलं आमच्या जुन्नर तालुक्याचं वैभव आणि नारायणगावची शान असणारे किरण महाराज बनकर, तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर महाराज आमचे ताजनी, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले गायनाचार्य हरिभक्तपरायण माऊली महाराज पवार आश्वी हे सुद्धा या ठिकाणी आले. हे छोटंसं मुलगा आहे पण उत्कृष्ट असं गायन त्याचं आहे. तुम्हालाही मंत्रमुक्त केलेले म्हणून एकदा आता काय. त्याचबरोबर शेलार महाराज असतील, प्रवीण महाराज असतील, विनेकरी बाबा असतील, भालदार चोपदार असतील आणि महाराजांबरोबर दोन्ही शिंगर यांच्याही करता एकदा टाळ्या वाजवा. त्याचबरोबर सर्व विद्यार्थी गण अधिक करून तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो.
मंडळाचं कार्य आयोजन नियोजन करत असताना भैरवनाथ भजनी मंडळाने जे केलेलं कार्य आहे ते आतापर्यंत अमाप आणि मोठा आहे, त्याचे घनता वाढत राहील अशी कालभैरवाच्या चरणी प्रार्थना करत असताना त्या कालभैरवाला आपण शरण जात असताना काय करावं? या गावामध्ये जर विचार केला तर हनुमंतरायाचं मंदिर आहे, या गावामध्ये विचार जर केला तर कालभैरवाचं मंदिर आहे, या गावामध्ये विचार केला तर आदिशक्तीचं मंदिर आहे, आणि याच गावात जर विचार केला तर अनेक प्रकारची मंदिर असून सर्वात अधिष्ठान ज्याचं आहे तो सगळ्यात महत्वाचा देव म्हणजे कालभैरव। मग कालभैरवनाथाचं चरित्र करत असताना त्याचा विचार करत असताना आजचा दिवस त्याचा जन्माचा आहे। जन्म कालभैरवाचा नक्की कधी होतो हेच आम्हाला अजून कळलं नाही, आणि तो जर कळाला तर आपण जीवनात उद्धरून गेल्याशिवाय राहणार नाही। कालभैरवाची भक्ती का करायची, कालभैरवाचं स्मरण का करायचं, कालभैरवाचं चिंतन का करायचं, आणि कालभैरव नक्की आहे कोण, तर याचा विचार पाहत असताना आजच्या भावार्थामध्ये आपण तो कोण आहे ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू। कालभैरव हा खऱ्या अर्थानं क्षेत्रपाल आहे, म्हणजे तुमच्या नगरीचं उदास गावचं रक्षण करणारा देव म्हटलं तर कोण? कालभैरव आहे। आणि म्हणून आज त्याच्या जन्मोत्सवाच्या साजऱ्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येने आलात, मनापासून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो। शिंदे महाराज नक्कीच आज मंडप जास्त भरला असता, पण काय झाले, तू आला का मी आलो, सगळे लोक तिकडच पळाले नाही का किरण महाराज? आज सगळे जिकडं तिकडं नुसतं तेच, नक्की काय झालंय कोणाचं कोणाला नाही, सगळ्यांचं भविष्य आज पेटी बंद आहे, ते आज ओपन होणार आहे, आणि जेव्हा जिंकलं जाईल ना तेव्हा गुलाल उधळला जाईल, तेव्हा आमचे कार्यकर्ते नाचायला असतील त्याच्यात शंकाच नाही। आणि म्हणून आजचा योग फार सुंदर आहे। आजची जयंती जी आलेली आहे ती किती वर्षांनी किती योगाने त्याचा योग आला। आजचा दिवस आहे शनिवार, आणि शनिवार दिवसाला भैरवनाथाची जयंती येते, याचं कारण दोघांचं संगणक मग एकत्र झालं, एका बाजूला शनी महाराज आणि एका बाजूला भैरवनाथ महाराज, दोघांची जुटी एकत्र आली आणि एक तत्वानं एक विचारानं यांचं कार्य चालू होतं। तो या सालातला महत्वाचा दिवस म्हणजे भैरवाष्टमी। विठाला प्रसंग या ठिकाणी पाहत असताना अगदी सर्वच गुणीजन मंडळी आहेत, सुंदर असं स्पीकरचं साऊंड सिस्टीम आहे, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो। अजूनही 2-4 मसनी पुढे चांगल्या होतील, जरा मोकळा मोकळा आवाज सोडून द्या। तिकडं झाली म्हणण्यात तोपर्यंत आली आली म्हणण्यापेक्षा इकडंच आपली आपली आली आली गावात पोचली पाहिजे, म्हणजे कळेल लोकांना काय असतं ते। भैरवाष्टमी दिवस म्हणजे फार आनंदाचा दिवस। तुम्ही म्हणाल काय आनंद होतो? अहो आपल्या घरी पोरग जन्माला आलं का बाप गावात अख्ख्या सांगत शकतो, अरे मला पोरग झालं। आधी कळालं कोणाला? आईला का बापाला? बरं आईला कळालं तर कोणी सांगितलं? पोरगच झालंय कोणी सांगितलं? अवघड आहे का नाही? आईला येऊन सांगितलं सोयीनं, बाई तुला मुलगा झाला, तिला जमत नाही झाला, लगेच तिनं बापाला फोन लावला पोराच्या, तुम्ही आता पप्पा झाले, बस कामच मिटलं। मग तेवढं मिळालं ते काय थांबत आहे का तिथं? एका जाग्यावर नाही, अख्ख्या गावात पेढे वाटीत सुटलं मला पोरग झालं। पण ज्या वेळेला देवाचा जन्म होतो त्या देवाच्या जन्माचा विचार आम्ही केला पाहिजे, कारण देवासारखा जन्म कोणाचा नाही। जगद्गुरु तुकोबरा लिहिता जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग, हा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, म्हणून मानव रूपी देहाला आपण जन्माला आलोय ना, तर आपण काय केलं पाहिजे? देवाचं भजन केलं पाहिजे। कोणा देवाचं? जसं हनुमंतरायांनी भजन केलं, काय केलं असेल? कोणाचं केलं? रामाचं भजन केलं। पण रामाचं भजन करत असताना त्या हनुमंतरायाला सुद्धा किती चिंता असेल, पण माझ्या सकल संतांनी त्याच्यावरती विचार केला आणि माझ्या जगद्गुरु तुकोबराय एक वेळा सोडून 2 वेळा शरण गेले। शरण शरण हनुमंत
करता माय करता तू चुकून टाळी वाजू नका, पण या 2 वासरांसाठी नक्कीच वाजू, कारण खरी कसरत त्यांची. आपलं काही नाही, उगाच वरडायचं. चाललंय भगवान कालभैरव काय आहे याला आपल्याला पाहायचंय. जास्त बाकीचा विस्तार करणार नाही, पण याच्यावरच विस्तार करून सेवा आटपण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण 10चा टायमिंग होता, तुम्ही बरोबर 11:15 वाजवले. मग आता सांगा मी किती सांगायचं तुम्हाला. मला पुढं दुसरं कीर्तन आहे वडगाव गुप्ता या ठिकाणी, पण काही असो इथली सेवा कमी करणार नाही. बरोबर टायमात कीर्तन सोडण्याचा प्रयत्न करीन. विठ्ठल तुम्ही सर्व गुणीजन आहात म्हणून तुमच्यासाठी काय द्यावं. मस्तक ये पायावरी आवार करे संताचा, ये बाळ करी संताचा, बाळ करी संताचा, जगळे बाळावरी, बाळ करे संताचा, बाळ करे संताचा, बाळ करे प्रसंग आहे ना. हजरती महारती आहेत, त्यामुळे मला काही जीव काढायची गरज नाही. मी मोकळा आहे. जिथं प्रमाणे येईल तिथं तुम्ही आपलं बरोबर द्यायचं. मी काही म्हणणार नाही, आणि माझा नियम आहे कीर्तनात मी कोणाचाच अपमान करीत नाही. किरण महाराजांना पण माहिती, चुकलं तरी चालतंय, चालून घ्यायचं, पण अपमान नाही करत. कारण आज जर ते चुकलेलं त्याचं त्याला कळलं तर तो परत म्हणतो आता आपण इथं चुकलो होतो, त्याच त्याला कळतं. आपण काय करायचं, चुका आपण करायच्याच नाही. देवाच्या जवळ जायचं असेल तर चूक केली नाही पाहिजे, पण माणसं चुका केल्याशिवाय राहत नाही. मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, आणि चुकीचा पुतळा असल्यामुळे तो तिथं जातो. म्हणून विचार जर केला तर कोणाची स्तुती करायची तर त्या भगवान शंकराची करायची, महादेवाची करायची. कर्पूर गौरम करुणावतारम कोण आहे हा महादेव, कोण आहे हा शंकर. जाता जाता सांगतो तुम्हाला, ऐका. सगळेजण विचार करतो आपण. आता बसलेल्या माता भगिनी मला सांगा, घरात दिवा लावतात का लाईटीत लावतात? डोक्यावरच गेलं, सुरुवातच झाली. आता घरामध्ये दिवा लावतात का फक्त लाईट लावतात? दिवा लावतात. दिवा कुठं लावतात? देवा पुढं. मग देवा पुढं दिवा का लावतात? तो दिवा आला कुठून? त्या दिव्याचा काय संबंध, काय विश्व आहे आपल्यामध्ये, त्याचं हे आपल्याला पाहायचंय. ज्या वेळेला या सृष्टीमध्ये सर्वात महत्वाची एक ज्योत फिरत होती, ती ज्योत कुठं होती? या विश्वात होती. पण ती ज्योत म्हणजे ज्योतिरूप भगवान शंकर होते. भगवान शंकर रूप ज्योती स्वरूपाने फिरत असताना स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिन्ही तळामध्ये त्यांनी गमन केलं. तिन्ही तळात ती ज्योत फिरत असताना भगवान शिवाचा एक अंश अवतार निघून पडला, आणि त्याच्यापासून एक स्त्री निर्माण झाली. त्याच्यापासून एक स्त्री निर्माण झाली. मग मला सांगा, आधी कोंबडी का अंड? बरेच जण प्रश्न विचारतात, कोंबडी आधी का अंड आधी? आधी कोण आलं जन्माला? या विश्वामध्ये, सृष्टीमध्ये कुठंच काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, तेथे एक ढालगज निर्माण झाली. विठोबा तेरे तेरे तेरे. आणि मग ती शक्ती आली. कुठं आली? अनदी निर्गुण निर्गुण
स्त्री निर्माण झाली, तिचं नाव आदिमाया. आदिमायेचं स्वरूप ज्या वेळेला या विश्वात फिरू लागलं, त्या मायेनं त्या ज्योतीला विनंती केली, तू आली कुठून? तेव्हा त्या ज्योतीनं सांगितलं की माझ्या अंशापासून तुझी निर्मिती झाली आहे, पण मला आजपासून तू जोपासलं तर तुझ्या जीवनामध्ये एक सार तयार होईल, एक रहस्य तयार होईल. ऐका, माझ्या माता भगिनींना विनंती करतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. प्रसंग असा आहे, ती मायेनं निर्मिती केल्यावर ती माया त्या ज्योतीला हात जोडू लागली आणि त्या ज्योतीची स्थापना तिनं केली. स्थापना केल्याच्या नंतर काही काल त्या ज्योतीची पूजा करू लागली. तेव्हा भगवान शिव प्रगट झाले आणि तिला सांगितलं की तुझी चिंता मी सोडवण्यासाठी येईल, पण एक कारण आहे, तू एकटीच या विश्वामध्ये राहिली तर खूप चांगलं होईल. तेव्हा किती हिंसक माणसं आहेत, किती हिंसक प्राणी आहेत, काय काय असेल, आणि मी तर एक स्त्री जीवन आहे, मला जर कोणाची भीती आहे, म्हणून याच्यासाठी माझ्या जोडीला एखादा पुरुष असावा. मग तो पुरुष निर्माण करत असताना महादेवाला चिंता लागली. महादेवाने सांगितलं चिंता करू नका, आदिनाथाच्या रूपात मी तुमच्यापाशी प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आदिनाथ होऊन भगवान शिव आले आणि आदिनाथ आणि आदिमायेचं लग्न लागलं. त्या मायेच्या पोटी तिनं एक अंड घातलं आणि त्या अंड्यातून 3 पिल्लं बाहेर आली, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. 3 मुलांची उत्पत्ती झाली. मायेनं लगेच वाटून दिलं, हे तू कर, ते तू कर, तू ते कर. आईशिवाय वाटणी होत नाही आणि आईशिवाय वकिली चालत नाही. बाप किती रागीट असू द्या, पण एकदा आई वकील पुढे गेली ना, बस कसं कोर्ट असू द्या, ते ढिलच झालं म्हणून समजा. प्रसंग आहे. मग त्या मायेच्या बरोबर विवाह झाला, आनंद निर्माण झाला. म्हणजे लग्न केव्हापासून लागतात? आज लागतात का? नाही. मग तोच प्रसंग पाहत असताना त्या मायेच्या पोटी झालेली 3 मुलं, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, तिघांक 3 कामं दिली. एकाला सांगितलं सृष्टीची निर्मितीच एक निर्मिती करील, दुसरा त्याचं पालन पोषण करील, आणि तिसऱ्याला सांगितलं हे सगळे खपवायचं काम तुझ्या हातात. म्हणून भगवान शंकर हा त्याच्याकडे हे काम दिलं, कोणाला ठेवायचं कोणाला न्यायचं, कोणी पाप किती केलं कोणी पुण्य किती केलं. पण माणसं जीवनात जन्माला आली पाप पुण्य करूनी, जन्म येतो प्राणी नरदे येऊन हानी केली. हानी करणारा तोच आहे आणि म्हणून त्याच्यासाठी भगवान शिवावर ही जबाबदारी सोपवली. त्यांनी मागचा पुढचा विचारच केला नाही. त्यांनी अशा ठिकाणी मुक्काम ठोकला का आपल्या दरवाजावर कधीच कोणी बेल वाजवायला आलं नाही पाहिजे. कुठे शंकराचं घर. आणि म्हणून महाराज म्हणतात नरहरी सोनार, भस्म उटी रुंडा माळा, अंगाला चित्ता भस्म लावणारा भगवान शंकर. मग आतापर्यंत सगळ्यांना माहित आहे देवाचे अवतार अनेक झाले. विष्णूचे अवतार जर बघितले तर अनंत अवतार घेसी भक्त कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उतरली. विष्णूचे अनंत अवतार आहेत. मग भगवान शंकराचे अवतार किती? गेलं डोक्यावर आता. बर शंकराला डोकी किती ते माहित नाही. शंकराला डोकी किती ती माहित नाही. विष्णूला शिर किती? शिर म्हणजे डोकं. विष्णूला डोकी किती? एकच. विष्णूचं शिर एकच आहे. ब्रह्मदेवाची शिर किती ते माहित नाही. दत्ताला शिर किती? रावणाला शिर किती? आणि आपण घरात कापून खातो दोडका, त्याला शिर किती? घरी गेल्यावर माझा आता नका मोजू. आणि ज्या वेळेला विष्णूला शिर एक आहे, ब्रह्मदेवाची शिर 5 आहेत, भगवान शंकराची शिर 5 आहेत. 5 अधिक 5 बरोबर किती झाले? 10. आणि 1 11.
म्हणून 11 रुद्र महान. भगवान शंकराचे अवतार 11. पहिला अवतार ज्योतीचा, दुसरा अवतार आदिनाथाचा, तिसरा अवतार जर बघितला तर शिवाचा, चौथा अवतार बघितला तो उमापतीचा, पाचवा अवतार बघितला पशुपतीचा, 6वा अवतार बघितला भूतनाथ. पशुपती, भूतनाथ, एक शंकर राहिला मध्ये, चौथा अवतार शंकराचा, पाचवा अवतार पशुपतीचा, 6वा अवतार भूतनाथ, 7वा अवतार जर बघितला तर तो कोणाचा आहे, 8वा अवतार कोणाचा आहे. परत ऐका थोडी गडबड झाली. पहिला अवतार ज्योतीचा. हा, असं आपण कीर्तनात पाहिजे, घरी नाही. दुसरा अवतार आदिनाथ, तिसरा अवतार शिव, चौथा अवतार शंकर, 5वा अवतार उमापती, 6वा अवतार पशुपती, 7वा अवतार भूतनाथ आणि 8वा अवतार या बाबाचा. कोणाचा? भैरवनाथाचा. 8वा अवतार भैरवनाथ. 9वा अवतार जर बघितला तो वीरभद्राचा. माता पार्वतीसाठी वीरभद्राचा अवतार झाला राजा दक्षाचं मुंडकं तोडण्याकरता. आणि 10वा अवतार तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरी आला, खंडेराया. आणि 11वा अवतार सगळ्यांचा त्याग केला आणि जाऊन जंगलात बसलं, तो हनुमंतराया. शेवटच्या अवतारात देवाने लग्न केलं नाही, तो हनुमंतरायाचा अवतार. आणि माझ्या विष्णूने सुद्धा अनंत अवतार घेतले, पण शेवटच्या अवतारात लग्न केलं नाही, तो अवतार कोणाचा? महाराजांचं गोड प्रमाण आहे त्याला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. केलं का माऊलीने लग्न? नाही, पण आता आपल्यातले सगळे लग्नाला उतावळेच आहेत ना. मग विचार करायचा, ज्या वेळेला या देवाचे 11 अवतार झाले, 11 अवतारामध्ये 8वा अवतार जो झाला तो भैरवाचा झाला. म्हणून 8 भैरवाचं रूपांतर कसं झालं याच्यावर आपण विचार करायचा. विठ्ठल सुमेर पर्वतावरी एकेकाळी सकळ देव मंडळी चर्चा करीत बैसली, तेव्हा काही झाले. 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद, 4ही वेद एकत्र बसल्याच्या नंतर या प्रश्नामध्ये विचार केला, अरे श्रेष्ठ कोण आहे? विष्णू आणि ब्रह्म दोघांमध्ये निर्मिती झाली आणि निर्मिती होत असताना वाद सिगेला पेटला. आणि तो वाद इतका वाढू लागला, इतकं कार्य उन्नतीने चालू झालं की त्याच्यामध्ये असणारा भगवान विष्णू त्यांनी सांगितलं, या सृष्टीला मी पालन पोषण करतोय, म्हणजे मी श्रेष्ठ आहे. मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ? कोण कोणाहून कनिष्ठ? हे कळेना स्पष्ट, तेच मला सांगावे. महाराज सांगतात की बाबा रे, त्या ठिकाणी जर विचार केला तर भैरवनाथाची निर्मिती होते कशी याच्यावर आपल्याला विचार करायचा. मग तो विचार करत असताना काय झालं असं, विष्णूचा आणि ब्रह्मदेवाचा वाद सुरू झाला. शेवटी विष्णूने सांगितलं, ब्रह्मा किती जरी या सृष्टीला तू निर्माण करत असेल, किती या सृष्टीला तू निर्माण करत असेल, तर शेवटी माझ्याशिवाय तुझा जन्म झाला नाही. भगवान विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवाला मुंडकी होती 5. किती शिर होती? 5. भगवान शंकराला सुद्धा शिर 5. म्हणून आपला देह केला पंचभूताचा, पंचतत्वाचा हविना, गुरु विना तो वाजेना. हो, म्हणून याच्यामध्ये 5 तत्व आहेत, अग्नी, वायू, तेज, हा, पाणी, पृथ्वी. या 5 तत्वांनी हे शरीर बांधलं. पण शरीर बांधत असताना 360 हाडं या शरीरात घातली, 360 हाडं घातली, 9 नाड्या घातल्या. पण हे सगळं करत असताना हे शरीर निर्माण केलं आणि या शरीरातून एक एक उत्पत्ती करत असताना भगवान शंकराने काय करावं तो काही बोलले नाही, पण मात्र 4ही वेदांनी अध्ययन केलं. पण बसणाऱ्या ब्रह्मदेवाचं 5वं शिर बगबग करू लागले. तो योगी आहे, त्याला काय कळतं? त्याला काही कळत नाही. तो सर्व सृष्टीचा अधिपती आहे आणि या विश्वामध्ये सगळ्यात पहिला आला. म्हणून म्हटलं गेलं, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत.
तो आदिनाथ आधी जन्माला आला. मी मगाशी सांगितलं पहिलं कोण आलंय? आदिनाथ. मग त्या आदिनाथानं विचार करत असताना प्रसंग निर्माण झाला आणि त्या प्रसंगामध्ये काय झालं असेल तर इतकं. मग कुठं सांगत होतो मी आता तुम्हाला? काय सांगत होतो? ब्रह्म विष्णूचा वाद सुरू झाला. विष्णूने सांगितलं तू माझ्या नाभी कमलातून जन्माला आला. ज्या ठिकाणी माझ्या नाभी कमलातून जन्माला आला तिथं मी तुझा बाप आहे. यांनी सांगितलं कसं शक्य? म्हणला ज्या ब्रह्म कमलातून तू खाली गेला, ज्या दांड्यानं गेला खाली, ते कुठं गेला होता? पाताळात गेलता. मग पाताळात काय सापडलं? म्हणले पाताळात गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा मला भैरवाचंच रूप सापडलं, म्हणजे भगवान शिवाचंच रूप सापडलं. मग तो पाताळात असणारा नागराजा त्याचं कार्य वाढलं. पुढं परिस्थिती काय झाली ते प्रसंग ऐका. मग मात्र विष्णूला ते सांगितल्यावर, विष्णूने सांगितल्यावर ब्रह्माला ते पटलं. ब्रह्मदेव म्हणाला ठीक आहे, पण विचार जर केला तर त्या शिवाचा काही संबंध, त्याच्या अंगावर कपडे नाही, त्याला वस्त्र नाही. कारण त्याची अवस्था जर बघितली तर काय आहे? गळ्यामध्ये साप आहे, कपाळावर अर्धा चंद्र आहे, लांब लांब जात आहेत. आतापर्यंत कोणी पाहिलं? देव कोणाला दिसला का? जपी तपी कर्मटी योगी बंबम करून आमच्या सारखे किती मेले. आम्हाला तर स्वप्नात सुद्धा आला नाही. तुमच्या येतो का नाही काय माहिती, पण यांना काळूबाई इथून दिसत. एवढ्या पुण्यवान लगेच म्हणतील इथून दिसतंय ती ओळख. आणि ते नाही जमलं तर मग दुसरं ध्यानात येतं. काय झालं? विठाला नाही ते जमलं तर जरीच्या चोळीला सोन्याचं लावते. म्हणायचं नाही ते, पण इकडं साथ चांगली गावलं मी कसं सुटत नसते ते महाराज. प्रसंग त्या भैरवनाथाचा हिशोब आपल्याला महत्वाचा द्यायचा आहे. मग मात्र असणाऱ्या त्या विष्णूनं सांगितलं, पण ब्रह्मदेवाला त्याचा गर्व झाला. या सृष्टीची निर्मिती मी केली, या सृष्टीचं सर्व कार्य मी पाहतो, याचा अर्थ मी या सृष्टीमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. चारही वेदांनी उत्तर सांगितली. नाही ब्रह्मदेवा, जो योगी जनांचा मेळा करतो, जो योगी आहे, या विश्वात श्रेष्ठ आणि महान जर असेल तर तो फक्त भगवान शंकर आहे. आणि अशा भगवान शंकरासाठी जर तुम्हाला स्वतःला श्रेष्ठ म्हणत असाल तर उपयोग काय? शेवटी काय झालं असेल? ब्रह्मदेवाचे पाचवे मुख शिवनिंदा करी बहुत बकबक करुणी त्याग झाला असे सर्वदा. आणि मग मात्र त्याग निर्माण झाला. ब्रह्मदेवाचा क्रोध आला. कोणाला आला? भगवान शिवाला आला. आपलं तिसरं नेत्र उघडलं आणि तिसरं नेत्र उघडल्याच्या नंतर त्याच्यातून एक ज्वाला बाहेर पडली आणि त्या ज्वालामधून एक मुलं जन्माला आलं. मुलं आपल्याला होत्यात, आमचं सोडून तुम्हाला सगळ्यांना माहिती. आपलं बरं मागं ना पुढं फुफटावड, पण तुमचं चांगलंय मागं कोणीतरी आहे. पण प्रसंग ऐका, ज्या वेळेला मूल जन्माला येतं त्याची नख बुटकी असतात, बरोबर का? ए आयानो सांगा ना, पोराच्या नखाला धार आहे का? नाही. पोर जन्माला आलं की त्याचा नख फक्त कातड्याच्या पुढे सरू द्या. तिथं ते कातड्याच्या पुढे सरल्याबरोबर त्याला इतकी धार असते का सहज आईला हात जरी लागला तरी त्या ठिकाणी कापून निघते, रक्त काढल्याशिवाय राहत नाही. मग काय ते पोरग का मुद्दाम कापित का? नाही. मग या ठिकाणी जी ज्वाला निर्माण झाली होती त्या ज्वालेतून बाहेर जे मुलं आलं
ते मूल इतकं तेजस्वी होतं, भव्य तेज प्रकाश पडला आणि त्या प्रकाशातून ते मूल जन्माला आलं. त्यावेळेला देवाला हात जोडले, महादेवा सांगा मला का निर्माण केलं? अरे म्हटलं या ब्रह्मदेवाचं 5वं मुख आहे ना, माझी निंदा सारखी करताय, म्हणून आता त्याला शासन घडलं पाहिजे. पोराला एवढा क्रोध आला, त्याने डाव्या करंगळीच्या नखानीच त्याचं मुंडकं तोडून टाकलं. नखानी जसं शिर छाटलं गेलं, ब्रह्महत्येचं पाप लागलं आणि ते शिर उड्या मारू लागलं. त्यावेळेला मग मात्र भगवान शिवानं सांगितलं, ब्रह्मा तू काळाचा काळ आहे, महाकाळाचा महाकाळ आहे, महाकाळा महाकोशा महाकाया महाप्रकाशा तू काल भैरवा. तुला एकच विनंती करतो, ज्या ठिकाणी ब्रह्माचं तू 5वं शिर छाटलं ना, ते ब्रह्महत्येचं पाप लागलं. स्त्री हत्या, बाल हत्या, गो हत्या आणि ब्रह्महत्या ही 5 पातकं कधी माणसाकडून घडली नाही पाहिजे. 5 पातकं घडली नाही पाहिजे. तरी पण आमच्या आज्याला हुशार बाई वर्गा नाही ना, पोरगी एक काढून टाक. आता सगळी बोंबाबोंब झाली, सगळ्या गावभर पोरं हिंडत्यात, पण पोरीच भेटलीत. करता काय केला का विचार केला? हे सगळं आजीचं काय पाहिजे प्रत्येकीला? नातू. सरपंच आहे बरोबर आहे ना? काय पाहिजे? नातूच पाहिजे. नातू. आता शब्दाचा अर्थ फोडायला नको. झाला तर किती आटापिटा होत्या, सासूर वसनीचं किती हाल येतो काय सांगायचं. पण विचार करायचा, जसा प्रसंग निर्माण झाला त्या डाव्या करंगळीच्या नखानं ब्रह्माचं बकबक करणारं 5वं शिर तोडून टाकलं. ते कट केलं आणि ते हातात घेतलं. हातात घेतल्याच्या नंतर काय झालं असेल, ब्रह्मदेवाचं शिर छाटल्यामुळं त्या क्रोधामध्ये लागलेलं पाप होतं. हे पाप धुण्याकरता भगवान शंकराने सांगितलं, तू इथं तिथं फिरू नको, तर तुला कुठं जायचंय? जिथं जायचंय ना त्या आनंदवनात जा. पण सरळ जायचं नाही, भिक्षा मागत जायचं. आनंदवन कुठं आलं? इथं खाली आपल्या उतरच्या खालच्या बाजूला. मग बनकर भाटेच्या पुढं आनंदवन कुठं आहे? झालं तुम्ही इथं राहतात ना, बरं झालं. आनंदवन आहे काशी. भगवान शंकर आणि माता पार्वती त्या काशी क्षेत्रामध्ये वन क्रीडा करण्याकरता गेले होते. त्या ठिकाणी चितपाखरू सुद्धा कोकत नव्हतं. आता आमची लग्न झाली का क्रीडा करायला जातात कुठं? विनोदाकडे जास्त नेणार नाही. विनोद करायचं म्हणजे मग मला सांगा, मी कोणाला सोडित नाही. मग पण प्रसंग असा आहे का त्या आनंदवनामध्ये वन क्रीडा करू लागले. कुठल्याही प्रकारचा पक्षाचा आवाज येत नव्हता, फक्त दोघच, भगवान शंकर आणि माता पार्वती. नंदीला सुद्धा नाही नेलं, कोणालाच खबर नाही. आई बाबा कुठे आहेत याची काही तपासच नाही. पण त्या आनंदवनामध्ये क्रीडा करत असताना माता पार्वतीला उन्हाने तहान लागली. तहान लागल्याबरोबर त्या काशी क्षेत्रामध्ये एक पाण्याचा थेंब कुठं भेटत नव्हता. भगवान शंकराला प्रार्थना केली, आता काही करा, पण कोणत्या क्षणामध्ये मला पाण्याची व्यवस्था करा. भगवान शंकरानं सांगितलं, डोक्यावर बसले, तिला सांग ना, ती देईल. कळलं का नाही? कोण? गंगा. दोघी बहिणी सवती झाल्या, घर भावाचे निघाल्या. दोघी बहिणी ती सरी लेख, तिघी घरून भरतारी एक. पुढचं लागत नाही. दोघी बहिणी, पार्वतीची सख्खी बहीण जर असेल तर मोठी बहीण ही गंगा आहे आणि धाकटी पार्वती. शंकराचं प्रेम, शंकरावर प्रेम करणारी गंगा होती. पण पार्वतीनं तपस्या केल्यामुळे लग्न पार्वतीशी करायची पडली. पार्वतीशी लग्न झालं, आता नविलाच झाला. शेवटी गंगा कुठे? बाजूलाच राहिली. तिचं मन अपुरं राहिलं. बहिणीला सांगितलं, का ग माझ्या अगोदर तू त्याला जिंकलंय ना, मी तुला सोडित नसते. तुझ्या मागच आले म्हणल्यावर ती गेली तर गेली डायरेक्ट डोक्यावर जाऊन बसली. एक बसली डोक्यावर, एक बसली मांडीवर. आता खरं सांगा, पहिली आलेली महत्वाची का मागून आलेली? अरे बोलत्या तरी वा, मुख्य का काय? विठाला
आणि जशी पहिली आली ती मांडीवरच बसली आणि दुसरी आली ती डोक्यावर जाऊन बसली. म्हणलं सांग ना तिला. म्हणजे आता ती कसं ऐकल. मी तिला काहीच करून दिलं नाही. तिला बरी येल वर येतेच. मग सांगितलं आता पाणी मिळत नाही. शेवटी गंगेला सांगितलं गंगा तुझ्या बहिणीला ताण लागले पाणी दे ग. तिनं सांगितलं माझ्याशी हिनं सवती साळा केलाय मी चूक भूत असंच म्हणतात नाही. तुमचंच का तरी ऐकलं होतं मी कुठं नवीन आणले तेव्हा. म्हणले तिला काहीच देणार नाही. भगवान शंकराला क्रोध आला आणि त्या क्रोधाच्या भरामध्ये हातातला तिरसोळ घेतला मारला. मारल्याबरोबर पंचगंगेची निर्मिती झाली आणि त्या गंगेची निर्मिती होत असताना तिथं मोठं कुंड पडलं. खड्डा झाला. पाण्याचा प्रवाह पडल्यावर काय होतं अजय दादा खड्डा होतो ना. मग तो खड्डा झाला. खड्डा झाल्याबरोबर मग मात्र आता काय करायचं. पाणी खोल दिसतंय पण नितळ आहे. मग पार्वतीच्या मनात आलं आपण वनक्रीडा करून उन्हाचा प्रकाश झेलून आता थकलोय. आता एक काम करू आपण जलक्रीडा करू. आणि जलक्रीडा करण्याकरता त्या पाण्यामध्ये उतरले. जलक्रीडा करत असताना काय झालं असं कानातला झुमका पडला. म्हणून गाणं आलं बघा झुमका गेला तो झुमका जसा पडला पार्वतीने सांगितलं माझ्या कानातलं पडलं. आता तिला काही कमी होतं का. मागल तेव्हा देणार आहे तो देव तिचा होता. विश्वाचा अधिपती होता. पण तिनं सांगितलं नाही माझा झुमका मला शोधूनच पाहिजे. त्या मनकर्णिका घाटामध्ये असणाऱ्या कुंडामध्ये भगवान शंकर आदी करून तिथं फिरू लागले. फिरता फिरता तो झुमका सापडना आणि तिथं आमचं एका अंटीनाचं आलं. कसा शोध लागला त्याला काय माहिती. कोण होत नारायण. नारद महर्षी आले. आई बाबा इकडे या जंगलात काय या पाण्यात काय करता. अरे नारदा झुमका पडला रे. बस म्हणजे शोधू लागायले. हे नारायण नारायण करीत जवळ गेलं. पाहिलं म्हणलं बाबा तसा सापडणार नाही. आई साहेबाला घेऊन तुम्ही बाहेर या. बाहेर आल्यावर आई साहेबांचं रूपच सावळं नव्हतं. ती सुंदर देखणी रूपवान गुणवान अशी लावण्यवती असणारी राजसकुमार असणारी कन्या 16-18 वर्षाची झाली. बाकीची मंडळी तिथं कोणीच नव्हते. फक्त नारद एकटाच. नारदाने पाहिलं देवा तुझी पत्नी किती रे सुंदर आहे. म्हणजे सुंदर तर आहे पण असू दे पण काय करावं. 25 वर्षाची मुलगी झाली. कोण पार्वती. आणि पार्वती त्या ठिकाणी त्या कुंडाजवळ बसून होती. काही मग भगवंताची निर्मिती. कारण धन्य तुझी अगाध लीला. ईश्वरा एवढी लीला निर्माण केली का त्या लीलेमध्ये अनेक माणसं तयार झाली. आणि त्या आनंदवनामध्ये काशी क्षेत्रावरती विश्वनाथाच्या रूपाने भगवान शंकर प्रगट झाले. म्हणून शिव पार्वतीचा अंश एकत्र झाला. त्याला जगद्गुरु तुकोबराया लय ऐकावं वाटत पण काय इलाज नाही. मला हे थांबत नाही ना. कोण
प्रसंग निर्माण झाला आणि त्या आनंद वनामध्ये माता पार्वती आणि भगवान शंकर तिथे विराजमान झाले. बराचसा काळ सुरू झाला, पण मायेनं आपली शक्ती निर्माण केली आणि तिथं 8 जणी उभ्या केल्या आणि आपल्या काही एकात खेळायला 7 जणी बायांना. कारण हे 7 जणी राजा दक्षाचे आहेत. 6 मुली राजा दक्षाला आणि 7वी पार्वती त्यांच्यात सामील झाली म्हणून झाल्या 7. म्हणून 7 जणी बाया, 8वा आता आलं का लक्षात. आणि आपण त्यांना म्हणतो 7 आसरा. आग्नेय दिशेला दुर्गा उभी होती, नैऋत्याला चंडिका उभी होती, पूर्वेला महागंगा होती. अशा 8 जणी त्या काशीचं रक्षण करू लागले. 8 जणी पाहिल्याच्या नंतर तिथं अनेक प्रकारचे उपद्रव व्हायला लागले. पण उपद्रव होत असताना भगवान शंकराला चिंता लागली, ह्याचं रक्षण कोणीतरी केलं पाहिजे. म्हणून त्या रक्षणासाठी ज्याला निर्माण केला त्याचं नाव आहे कालभैरव. त्याचं नाव आहे कालभैरव. इकडे कालभैरवाला सांगितलं जा, इथून जायचं पण काशीला जायचं, भिक्षा मागायला जायचं. ते सरळच गेलं असतं ते लवकर पोचलं असतं. पण 7 लक्ष क्रीडा योनी हा जन्म घ्यावा लागतो. आपण मेल्यानंतर आपला जन्म कुत्र्याचा, आपला जन्म सुद्धा कुत्र्याचा. पण कॅटेगरी प्रमाणे ज्याने देवाचं भजन केलं तो जरा चांगल्या घरात राहिला, ज्याने देवाचं भजनच केलं नाही तो रस्त्यावरचा, कोणी दांडक्याने हाना दगडी घाला. आणि ज्यांनी चांगलं आमच्या सारखं झालं त्याचा जन्म जरा चांगल्या बंगल्यामध्ये, मग गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य असतील, इमानदारीनं काम तिथं करणार. कुठं? बंगल्यात. मालक बी चांगलं चुंगलं खायला घालणार. आता काय वारकऱ्यांना कमी आहे का? कोणी कोपऱ्यातून दिंडी निघत, 2च संतांची नावं निघतात. कोणत्या? ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. काळजीच नाही. मग तिथं मालक चांगलं खायला घालणार. मग तुम्ही म्हणणार आम्ही सगळे कुत्रे होणार. मी तर चांगलंच भजन करतो, मी पण मोठा कुत्रा होणार. म्हणजे कसं होणार? मी बॉम्ब शोधक पथक होणार. इथं आहे बघ, तिथं आहे बघ. मी पण त्या जन्मात जाणार आहे. कारण हा जन्म माणसाचा परत नाही. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाक. मग याच्यासाठी आता काय करावं? भगवंताने एक निर्मिती वेगळी केली आणि त्यामध्ये या जन्माला घातलेल्या भैरवाला काम सांगितलं, जा इथून काशीला जायचं, भिक्षा मागत जायचं. म्हणजे भिक्षा मागत जायचं तेव्हा हाताने जातो ना, त्याला काय अवघड आहे? निघालं. पण निघाल्यानंतर सांगितलं, अडवलं त्याला, थांब, तुझ्या संग असणारं जे पाप आहे ते तुला सोडून जाणार नाही, त्या पापाजवळ तुला यावंच लागेल. मग ते पाप पण संग निघालं. मग ते स्त्रीच्या वेशात निघालं. जात असताना विष्णूची पत्नी त्याला रस्त्यात भेटली आणि सांगितलं लागली, बघितलं का कसं पाप घेऊन चाललाय, आता जा अशीच भिक्षा मागत. तिने शाप दिला, सरळ जाऊ नको, वाकडा तिकडं जा. म्हणून प्रत्येक गावात जिथं जिथं भैरवाची मंदिरं झाली त्या ठिकाणी मात्र भैरवनाथ स्वतः भिक्षा मागत आला होता. तीच जागा इथं सुद्धा आहे. हेच कालभैरवाचं स्थान. तो कालभैरव इथं आला, इथलंही रक्षण करू लागला. इथून निघाला तो काशीला गेला. काशीला भिक्षा मागत मागत गेल्याच्या नंतर जात असताना वाराणसीच्या क्षेत्राजवळ गेल्यावर जिथं हातातलं पाप होतं ते पाप गळून पडलं. ज्या जागेवरती पाप गळून पडलं त्या जागेला कपाल मोचन म्हणतात. आणि काशीच्या वेशीवर गेला. शेवटी देवाला सांगितलं, हातातलं पाप गळून पडलं, देवा याला काय करावं? त्यावेळेला सांगितलं, महाकाळा, महाकोश, महाकाया, महाप्रकाश, 8 भैरव, रुरु भैरव, चंड भैरव, काल भैरव, मंड भैरव, रंड भैरव, असे 8 भैरव आहेत. या 8 भैरवाची निर्मिती झाली आणि सांगितलं, देवा मी कवर या काशीत राहायचं काहीतरी. म्हणजे आता आजपासून तो इथं काशीला राहायचं, या काशीचं रक्षण करायचं. 8 जणी बाजूने उभे आहेत, यांच्यावर पण लक्ष ठेवायचं. कोणावर?
दुर्गा उभी दक्षिणेला, अंगारेश्वरी नैऋत्येला, महाचंडी पूर्वेला. अशा या अडचणी उभ्या राहिल्या. तेरा काशीचं रक्षण करू लागल्या. म्हणून काशीमध्ये गेल्याच्या नंतर पापाचं क्षलन होतं. पण आधी दर्शन कालभैरवाचे, नंतर काशी विश्वेश्वराचे. जेव्हा हे सगळं कराल तेव्हा तुमची काशी झाली. कळालं नाही? म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका, नाही तर उगाच चुकीचं व्हायचं आणि माझ्यावर यायचं, मला जाऊन पण द्यायचे नाही. प्रसंग आहे. जेव्हा त्या काशीत गेल्यावर पहिलं दर्शन कालभैरवाचं, नंतर काशी विश्वेश्वराचं. मग एकदा सगळ्यांनी हात वर करा. कालभैरवनाथ महाराज की जय. आणि जसं मग हे काशीमध्ये राहिलं, एक दिवस देवाजवळ गेलं आणि देवाला विनंती करू लागला अभंगाच्या दुसऱ्याच्या. देवा एवढी तरी कृपा करा. आता मी एक वर या काशीत राहिलो, म्हणजे जोपर्यंत काशी क्षेत्र अस्तित्वात आहे तोपर्यंत या काशीच्या क्षेत्राचं रक्षण तू करायचं. देवा काही करा, एवढं जर मी एकाच जागेवर बसलो तर माझी निर्मिती कर. तेव्हा त्या कालभैरवाला उशाप सांगितला, जा हिंदू धर्मामध्ये जेवढी माणसं जन्माला आलेत आणि जेवढी कुटुंब निर्माण झाली, जेवढी घरं निर्माण झाली, त्या प्रत्येकाच्या घरी जायचं आणि त्याच्या देवघरामध्ये तुला पूजलं जाईल. हे कर्म त्या विश्वेश्वराकडून मिळालं. कालभैरवाला आनंद झाला आणि जसं जसं आलं तसं आपल्या देवघरात आलं. प्रत्येकाच्या घरात सोन्याचे देव आहेत का? सोन्याचा देव केला, चोराची भीती त्याला, दगडाचा देव केला, टाक्याची भीती त्याला, चांदीचा देव केला, काळाचा मोड झाला, कागदाचा देव केला, अग्नीची भीती त्याला, चिखलाचा देव केला, पाण्याची भीती त्याला. आणि आपला देव झाला तो काही प्रसंग आहे ना. हे सगळं देव तयार झाले, पण काय निघालं, कुठं आलं? प्रत्येक घरामध्ये, हिंदू धर्माच्या घरात आलं. तिथं एक अगोदरच बसलो. आपल्याकडे शंकर बाबा आधीच येऊन बसले. कसे आले? कालभैरवाने सांगितलं, मी एकटा जाणार नाही. मी जरी तुझा दास असेल, मी तुझा सेवक असेल, मी तुझा नोकर असेल, मी तुझा चाकर जरी असेल, तू सांगशील ते काम जरी मी ऐकणार असेल तरी फक्त एक कर, मला एकट्याला जाऊन जमायचं नाही. तेव्हा शंकराने सांगितलं, तुझा पुढं मी आलोच. मग कुठं आलो? तो आला आपल्या घरी. कोणाच्या रूपात? अमभाग्य सोमभाग्य प्रेम नगर वारी सावत होऊन भजली मलारीची वारी मलारीची वारी
प्रेम नगरावाई सावरभूमी भगिनी लागा देव करा कशवट पुढे म्हणतात का काय सुया घे पोत घे दाबण घे बिपत घे पण प्रसंग आहे ना हरकत नाही एकदा टाळ्या वाजवा एका फरक्या नका वाजवा दोन फरक्या वाजवा कंबाईन असं असल्यावर काही सुट्टी नसते महाराज एवढी चांगली सुंदर गायनाचारी मंडळी असल्यावर काय आता आलतो कुठं सांगा बरं गेले तुम्ही पिंगळ्याची आपल्या घरी कोण आला खंडेराय आला मग आपला सांगा देवाऱ्यात देव किती 5 पटापटा नावं सांगायची पहिला कोण दुसरा तिसरा चौथा पाचवा आलं का नाही 5 ही सांगड यांची तुटली का कुठंच नाही तुटली सेवक बी संघ आणला आणि दास बी संघ आला बरोबर ना सेवकही संघ आला आणि दासही संघ आला आता तुम्ही म्हणाल सेवक कोण आला मोहीन मुख्य कोण आला खंडेराय आला एकटाच आला का दोघी जणी घेऊन आला एकटा आलाय का दोघी जणी घेऊन आला कारण मागचं जे केलेलं कर्म होतं ते तिला पूर्ण करायचं होतं म्हणून ते पूर्ण करण्याकरता सत्यभामाच्या रूपामध्ये जेजूर गडावर असणारी खंडेरायाजवळ कोण होती सत्यभामा बरोबर ना तिचं रूपांतर कशात होतं माळसा तिचं रूपांतर माळसा माग एक राहिली का नाही माग एकीलाच घेऊन गेला राजगादीवर बसलं जमायचं नाही म्हणजे मी पण आले मग यांनी तिच्यासाठी येडं झालं देव कुठं झाला वेडा झाला कुठं गेला बानूच्या घरी गेला धनगर झाला मेंढर सांभाळली पण तिथंही मारली ती मेंढर कोणती मारली त्या मेंढ्या मारल्या त्या कोणत्या होत्या मारलेल्या मेंढ्या सामान्य नव्हत्या महाराज आपल्यातले 6 विकार होते काम क्रोध लोभ मोह मस्त काम क्रोध बकरा मारा काम क्रोध बकरा शॉर्टकट हल्ला काम क्रोध बकरा मारा पोजा रुक्माईच्या वरा जिथे विठूचे रावळ तिथं सुकयाचा गोंधळ आम्ही गोंधळी वासुदेव हरी विठ्ठला प्रसंग आहे हा देव आपल्याकडे आला पण आला तर आला एकटा आला का नाही देव घरात जरी आपल्या आला प्रत्येकाच्या कोण कोण आला खंडोबा आला भैरवनाथ आला वरदान दिलं काशीला तुझा प्रत्येकाच्या घरात गेला पाहिजे तेव्हा त्या भैरवाने विनंती केली देवा मला पण तुझ्या बरोबर या तू पण माझ्या बरोबर आला पाहिजे मग पहिला आपला का आला खंडोबा नंतर आला बरोबर भैरवा आणि दोघी बाया संगत आल्या एक पालकावरची आणि एक दैत्यावरची मग मला सांगा जिथं जिथं देवीचं मंदिर आहे तिथं तिथं भैरवाचं स्थान आहे जिथं जिथं देवी बसली तिथं राखण्यासाठी भैरव आहे याच्यामध्ये शंकाही नाही म्हणून तिथं जिथं असा प्रकार घडतो तिथं जिथं आदिमाती माया आहे त्या ठिकाणी कुठलंही कमी पडत नाही आणि त्या गावात कोणतंही काही कमी पडत नाही त्याला वरदान दिलं तू जा पण तुला एक काम करावं लागेल ज्या घरात तुला देव घरामध्ये पुजतील कुलदैवत म्हणून तुझी पूजा करतील त्या ठिकाणी मात्र तू महानतेनं कार्य करायचं
त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वितंडवाद येऊन द्यायचा नाही. पण माणसं पूजा तशी करतीच नाही. आज आंघोळ घातली का महिन्यानेच बघत येत. आणि खोटं असलं तर मला सांगा. महिला मंडळ जरा तुमच्याकडे येऊ का थोडस? नाही मी इथंच उभा राहतो पण फक्त बोलतो. नाही तर म्हणल्यावर येऊ म्हणल्यावर तुम्ही म्हणल्यावर आता त्या दगडी आहे बाबाला प्रसंग आहे का? घरात तुम्ही फरशी पुसताना कशाने? खरं बोलायचं बरं का? नाही मेल्यावर डोळे जातील. कशाने फरशी पुसता? कपडा घेतल्याशिवाय पुसताच येत नाही. पण पावडर वापरतात, लिक्विड वापरतात, आहे का नाही? आता चांगल्या चांगल्या तऱ्हेचे लिक्विड आले. सांगा ना तुमचं घर साफ होतंय का? सुगबुलीत नाही. मग कशाने फरशी पुसायची? हे बाबा एक बादली घ्यायची, त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आणि मीठ टाकून त्या मिठाने फरशी पुसा. घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही. हा शिवपुराणातला सिद्धांत आहे. नंबर 2, लय सगळ्यांना हौस असते. गेले काशीला आल्या शंकर घेऊन, मोठा नाही आणणार, एवढी एवढीशी पिंडन त्याला जोडीला तो नंदी. बरं आणल्यावर ठेवणार, देव घरात नाही ठेवणार. शंकर रोज तुमच्या घरात आहे पण त्याला तुम्ही देव घरात ठेवत नाही. त्याला कुठं ठेवता तुम्ही? तुळशी. मरवून तळून तुला काय करायचं ते कर, तिकडच वाळत बघ. कुठं ठेवतात? आता ह्याच्यात जेवढे बसल्यात किती जणींच्या घरात तुळशीत शंकर नंदी सांगा मला. आणि जिच्या असेल तिनं गाई गेल्यावर पहिलं पाण्यात सोडा, ठेवू नका. नाहीतर नारायण नागबली आणि काल सर्पासारखा दोष तुम्हाला लागतो. किती तुम्ही काही करा, घरात किटकिट होणार, लक्ष्मी थारा धरणार नाही. कारण शंकराचा वृंदाचा वाद आहे म्हणून ते एकत्र चालत नाही. वृंदा म्हणजे तुळशी. तुळशीला खांब किती? तुळशीला खांब किती? 4. कोणी सांगितलं? जालिंदर होता आणि जालिंदर जर घराच्या बाहेर पडला, राजवाड्याच्या बाहेर जर गेला तर ती वृंदा एका पायावर उभी राहत होती जोपर्यंत मालक घरात येत नाही तोवर. आता राहतील का? एका पायावर उभी राहायची आणि मालक आला की मग हातात ताट घ्यायचं आणि मालकाला ओवाळायचं, तेव्हाच पाय टेकवायचा, तोपर्यंत टेकवत नव्हती. मग विचार करून पहा. आता तुम्ही त्या वृंदाचा हिशोब तुम्ही काय घेऊन जाऊ नका. कारण का अजून एक सांगतो, महाभारतामध्ये जर विचार केला तर उर्मिला 14 वर्ष हातात दुधाची वाटी घेऊन एका पायावर उभी होती. मालकाच्या ऐवजी ती झोप घेत होती म्हणून मालकाला तिकडे झोप येत नव्हती. आता घेतील का? नावच नका घेऊ. मग प्रसंग घरामध्ये दिवे लावता तुम्ही, आलं ना परत दिव्यावर. आपण पुन्हा जागेवर यायचे. दिवा म्हणजे कोण आहे? ती ज्योत म्हणजे कोण आहे? भगवान शंकर. आता भगवान शंकर आपल्या घरात येतो पण येऊन कुठं उभा राहतो? त्याला स्थान कुठे? घरातून बाहेर पडताना डाव्या हाताला, दरवाजाच्या डाव्या हाताला कोण असते? तुम्ही काय टाकीत्या तिथं? घर झाडीत आले का काय नेऊन टाकीत्या? झाडू उचलून कोणच्या डोक्यात? झाडू कोणाच्या डोक्यात हाणत्यात? शंकराच्यात. मर तिथंच, आहे का नाही? शंकर त्या डाव्या बाजूला बसलेला असतो. रोज सकाळी 7 वाजता येणार, रोज संध्याकाळी 7 वाजता येणार. ज्या वेळेला तिथं तुम्ही कापराची वडी जाळणार त्यावेळेला भगवान शंकर तुमच्यावर सदैव प्रसन्न राहणार. म्हणून वेदात अध्ययन केलं, कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम विघ्नेश्वरहारम सदा वसंतम हृदयाय वन्दे भगवद्गीतायै आता त्याच्या पुढे पण तुमच्या डोक्यात बसणार नाही. मंदार माला कलिकागताये कृपाल माला शिवशंकराये दिगंबराये दिगंबराये नमः शिवाय. शंकराच्या मंदिरात गेल्यावर, मंदिरात आत गेल्यावर ओम नमः शिवाय चुकून म्हणायचं नाही, पाप लागतं. मग काय म्हणायचं? फक्त नमः शिवाय. पंचाक्षरी मंत्र मंदिरात चालतो.
आणि षड अक्षरी मंदिराच्या बाहेर चालतो. ओम जेव्हा लागला जातो मंदिराच्या बाहेर आणि आतमध्ये गेल्यावर फक्त नमः शिवाय चालतो. याचं कारण आहे शंकर हा ओंकार रूप आहे. ओंकार रूप आहे म्हणून तो आतमध्ये फक्त नमः शिवाय आणि बाहेर आल्यावर ओम नमः शिवाय. आता एक दुसरा तोडगा सांगून जातो. लय काटाळ्यात सगळे म्हणून बरोबर ना. मला वेळ झाली तर सांगा बरं का. प्रसंग आहे. आता त्रिपुरी पौर्णिमेला लय दिवे लावले का नाही बनकर महाराज ताजने महाराज लय दिवे. अहो कितीक जणींच्या साड्या जाळाल्या दिवे लावता लावता. अजिबात तसं करायचं नाही. दिवाळीमध्ये पंत्या आणता ना तुम्ही. पंत्या कशाच्या असतात? चिनी मातीच्या का मातीच्या? मातीच्या. कुंभाराकडची पंती सगळ्यात महत्वाची. चिनी मातीची पंती तुमच्या उपयोगाची नाही. स्टीलचा दिवा तुम्हाला कधीच कामाचा नाही. मग दिवा लागतो कशाचा? पूर्वीच्या काळात ज्या वेळेला मंदिरामध्ये दिवे लावायचे ते कशाचे असायचे बाबा? दगडाचे. का दगडाचे ठेवित होते? चोराला नेता येऊ नये म्हणून. पण तसं नाही. दगडाचा दिवा आणि खपराचा दिवा. खप्पर म्हणजे मातीचा दिवा. त्याच्यामध्ये तेल घालायचं किंवा तूप घाला. ज्याची ऐपत आहे तसं. हे लक्षपूर्वक ऐका. बाकीचं सगळं सोडा. ज्या वेळेला त्या दिवाळीच्या पंथीमध्ये तुम्ही तूप घाला किंवा तेल घाला. तेल घातल्याच्या नंतर एक वाट टाकायची. वाट टाकल्याच्या नंतर काय करायचं? एक बेलाची काडी घ्यायची. थोडस दही दूध पंचामृत घ्यायचं. त्याचबरोबर थोडस पाणी घ्यायचं. महादेवाच्या मंदिरात जायचं. महादेवाची पिंड अशी असते पहा. उत्तरेला त्याची योनी केलेली आहे आणि दक्षिणेला आपण बसायचं. दक्षिणेला म्हणजे जो गोलाकार आकार आहे त्या बाजूला जाऊन बसायचं. आपली पाठ दक्षिणेला झाली पाहिजे. दक्षिणेला बसल्याच्या नंतर त्या महादेवावर पहिलं पाणी घालायचं. नमः शिवाय. काय घालायचं? पाणी. पाणी घातल्याच्या नंतर मग काय करायचं? त्याच्यावर पंचामृत घालायचं. पंचामृताने त्याला स्नान घातलं, धुवून काढलं की मग नेलेली बेलाची पानं आहेत ते एक एक पान ठेवायचे. पण त्याच्या अगोदर एक पान घ्यायचं. एक पान. किती पानाचं एक बेल? 3 पानाचं. नक्की ना? मधलं पान जे आहे का नाही त्याला मध लावायचा. मध. आणि जी 2 साईडची पानं आहेत का नाही त्याला गाईचं तूप लावायचं आणि ते पान त्या महादेवाला चिटकवायचं. लिंगाला वर चिटकवून दिलं की चिटकवल्याच्या नंतर काय करायचं? बेलाची पानं व्हायला सुरुवात करायची. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय असं म्हणत म्हणत त्या ठिकाणी काय करायचं? ती बेलाची पानं व्हायची 108. पण हे वाहण्याच्या अगोदर आपला संकल्प करायचा गुड्डीचं लगीन चांगल्या ठिकाणी होते. माझ्या पप्याला चांगली बायको मिळू दे आणि रोज पिऊन पडू दे. मला काही घेणं देणं नाही. बरोबर ना? तुमचे संकल्प तुमच्या घरात किटकिट चालत असेल, नवरा बायकोत भांडणं होत असतील किंवा काही जरी घरात कुठेही कोणत्याही प्रकारची बाधा असेल, कोण्या देवलशक जायची गरज नाही. फक्त महादेवाजवळ जा. कारण त्याच्या जवळ काय आहे? अभंगाच्या 3ऱ्या चरणात
असं असलं ना मला असं वाटतं संध्याकाळपर्यंत चालून द्यावं, पण ते जमत नाही ना, नियमाची बांधिलकी. मग त्या वेळेला त्या ठिकाणी काय सांगत होतो आता मी, पुढं आलो होतो, काय सांगितलं, महादेवाच्या पुढं बसायचं. आता जो दिवा नेलाय खपराचा, त्याच्यात आपण तूप घाला किंवा तेल घाला, त्याच्यामध्ये वात घातली, पण महादेवाच्या मंदिरात एक दिवा जळतो, कायम चालू असतो, तेवत राहती वात. आपण जी बेलाची काडी नेली का, तिला थोडासा कापूस गुंडाळायचा आणि त्या काडीला त्या तेलात बुडवायचं. कोणत्या, महादेवाच्या दिव्याच्या तेलात. आणि त्याच दिव्याला ती काडी पेटवायची आणि आपण नेलेला दिवा देवाला पेटवायचा. 1,00,000 दिवे लावल्याचं पुण्य तुम्हाला एकाच दिव्यात होतं. आता तुम्ही म्हणाले शंकराच्या भक्तांना सांगितलं, आमचं काय, तुम्ही विष्णूचे भक्त आहेत, तुम्हाला सुद्धा उपाय आहे ना. जेव्हा तुम्ही भगवान पांडुरंगाच्या मंदिरात जाल त्यावेळेला तुळशीची काडी संग न्यायची, आणि तुळशीशिवाय पांडुरंगाला प्यारं काहीच नाही. त्या तुळशीच्या काडीला कापूस गुंडाळायचा, जसं आता दिव्याचं सांगितलं महादेवाच्या, तसंच विठ्ठलाच्या मंदिरामध्ये तो दिवा नेऊन पेटवायचा. त्याच दिव्याच्या काडीनं ती काडी पेटवली, 1,00,000 दिवे लावल्याचं पुण्य तुम्हाला त्या तुळशीच्या काडीत प्राप्त होते. तुळशी साधा वस्तू असतोय हो, पण आपण त्याच्याकडे पाहत नाही, त्याचा विचार करीत नाही. मग हे का पुण्य प्राप्त होतं, हे दिवे का लागले जातात, याचं कारण काय होतं, तर 8 भैरव आहेत, रुरु भैरव, चंड भैरव, रंड भैरव, मंड भैरव, काल भैरव, बाल भैरव, स्थल भैरव, झाले का 8? आणि म्हणून या 8 भैरवांचा संघ त्या महादेवाच्या मंदिराभोवती असतो. ज्या वेळेला आपली संकल्पना आपण महादेवाला करतो ताई, त्या वेळेला महादेव पूर्णपणे जागृत होतो आणि तुमची ठराविक मर्यादेच्या अगोदर इच्छा पूर्ण करून देणारं दैवत असेल तर भगवान शंकर आहे. मग एकदा सगळ्यांनी म्हणा, ओम नमः शिवाय. काय जसा जीव गेलाय, प्रसंग आहे ना. आणि म्हणून याच्यासाठी विचार जर केला ना, तर तो विचार करत असताना आपण त्या महादेवाची पूजा केली तर भैरवाची पूजा संपन्न होते. आणि जो महाभैरवाला पूजन करतो तोच भैरव आपल्या संपूर्ण घराचं रक्षण करतो. एक, दुसरी बाजू गावाचं रक्षण करतो. 2, तिसरी बाजू असे, गावात कोणतीही गोष्ट जर यायची असेल, करणी येऊ द्या, बाधा येऊ द्या, बघा सत्य, भूत येऊ द्या, प्रेत येऊ द्या,